नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा हे नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा दुःख वाटतो बागडे बाबा दुःख वाटतो भोसले बाबा नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा हे नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा नाही घडली तुझी सेवा बागडे बाबा संत थोर बागडे बाबा संत थोर नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा हे नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा चिक्कलगी भुयार भक्ती स्टार चिक्कलगी भुयार भक्तीचा स्नान वेड लाविला भजनाचं ध्यान नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा हे नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा कावड करुणी आई बापांचा सेवा करीत पंढरी राजाचा नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा हे नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा पण मोरे बाबा करीतो नमन पण मोरे बाबा करीतो नमन
वाटतो माझ्या जीवा हे नाही घडली तुझी सेवा दुःख वाटतो माझ्या जीवा राष्ट्रसंत गाडगे महाराज सद्गुरुनाथ बागडे महाराज भोसले महाराज की पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की राष्ट्रसंत गाडगे महाराज सद्गुरुनाथ बागडे महाराज की जय भोसले महाराज आम्ही होणमोरे महाराज दत्ताश्रम होणनोर आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गुज पांडुरंगा या म्हणण्याप्रमाणे आज पंढरपुरामध्ये लाखो भाविक या ठिकाणी जमलेला आहेत एवढं सुंदर वैभव या ठिकाणी एवढं पांडुरंगाचा उत्सव साजरी होत आहे आणि आम्ही होणमोरे महाराज दिंडी घेऊन प्रत्येक वर्षी या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन असे सोहळा घडत आहे आणि आमचे अनुयायी सर्व भजनी मंडळ आमच्या सोबतीला आहेत आम्ही राष्ट्रसंत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आमच्या मठातर्फे विद्यमान सरपंच साहेब आमचे मच्छिंद्र खताळ साहेबांच्या निदर्शनाखाली आमचे लाडके आमदार पाणीदार आमदार समाधानजी दादा अवतडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमचे आमदार साहेबांचे अनुयायी पटेल साहेब यांच्या निदर्शनाखाली आज आम्ही तालुक्यातलं 78 गाव लोटून काढलेलं आहे राहिले फक्त 4-5 गाव त्यानंतर पुन्हा जिल्ह्याकडे जायचं त्यानंतर महाराष्ट्राकडे जायचं आहे पूर्ण महाराष्ट्र लोटून काढायचं आहे आणि या ग्राम स्वच्छतेसाठी सर्व वारकऱ्यांचं सर्व भाविकांचं आम्हाला सहकार्य मिळतोय तसेच आम्ही माऊलीच्या पालखीसमोर सुद्धा ग्राम स्वच्छता अभियान केलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व या मान्यवरांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो आणि तसेच वारकऱ्यांचा आशीर्वाद पांडुरंगाचा कृपा राहो ही मागणी करतो आणि 2 शब्द या ठिकाणी संपवतो. माझे नाव अरुणा दिनकर माने राहणार मुक्काम तामदर्डी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मला गायची आनंद आहे माझे वडील आणि भाऊ महाराज सम्राट गायक होते त्याच्या पाठीमागं मी पण आहे आणि होणमोरे महाराजाची मला आशीर्वाद आहे मी महाराज शासन जिल्हाधिकारी आहे शिवबुद्ध संघटनेचे जिल्हाधिकारी आहे आणि हे तर असेच माझे पुढे वाढत जाऊ बाबांचा पाठीमागं माझे आशीर्वाद राहो मी महिन्याची वारी पंढरपूर करते आणि 15 दिवसाची वारी आळंदी करते किती दिवस माझ्या वयाच्या 10 वर्षापासून मी वारी करते 10 वर्षापासून हो मी केराप्पा भीमराव धनी बोराळे मी आज कृष्णा महाराज पोद्दार यांच्या वतीने आळंदीचे पंढरी हे आम्ही 22 दिवसाचा प्रवास करत आलेलो आहे या दिंडीचे आमचं सर्व व्यवस्था ही माझ्याकडेच असते मी स्वतःहून सर्व दिंडीची व्यवस्था करत असतो ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टी सांभाळत आमची दिंडी व्यवस्थित जागेवर पार झालेली आहे विठ्ठलनगरीत आमची आज दिंडी अष्टमी दिवशी येऊन पोचलेली आहे रिंगण करून आम्ही सर्व दिंडी बाबा महाराजांच्या मठामध्ये आम्हाला राहण्याची व्यवस्था बाबा महाराजांनी अगदी आनंदाने केलेली आहे आता आम्हाला आमची दिंडी चालू होऊन आज 10 वर्ष पूर्ण झाले नवीन दिंडी चालू आमचं मूळ दिंडीचा हेतू आमची 1 नंबर आणि 7 नंबर वास्कर महाराज यांच्या सोयीने ही दिंडी आम्हाला मिळाली आहे त्या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व आनंदाने गोविंदाने आम्ही खेळीने आनंद लुटत येत असतो वाटेने आज बरोबर आम्हाला 22 दिवस झाले आळंदीचे पंढरी या ठिकाणी आम्ही एकादशी निमित्त थांबलेलो आहे सर्वांच्या आनंदात खेळीमेळीत
वातावरणात आम्ही आळंदीचे पंढरपूर पायी प्रवास करत आलेलो आहे. ही परंपरा आमची 10 वर्षापासूनची चालू झालेली आहे. मी स्वतः वैयक्तिक पंढरपूर महिन्याची वारी करतो आणि मला आज जवळजवळ 41 वर्ष झाली पंढरपूर महिन्याची वारी मी करत आलेलो आहे. पुंडलिका वरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मी हुंडमोरे महाराजांची पत्नी आणि त्यांनी जे कार्य करतात त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. 25 वर्ष झाले. हो भरपूर आहे. कधीपासून लोक येतात तुमच्या आषाढी वारीला? आषाढी वारीला आता अनादी काळापासून. हो जी जागा नव्हती तेव्हापासून आम्ही आणि दिवस ज्यावेळेस आम्ही वाळवंटामध्ये कार्यक्रम करायचो त्यावेळेस भरपूर तिथं म्हणजे एकदम असं वाळवंटामध्ये भरपूर घाण होती आणि आता देवाने आम्हाला हे वैभव दिलं आहे आणि ह्या सर्व वारकरी लोकांची साथ आम्हाला आहे. त्यांची पाठीशी म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे आम्हाला जास्त.